इमिली इन पॅरिस ही वेब सिरीज काही दिवस झाले मी पाहत आहे. आणि खरं पाहिलं तर वेब सिरीज किंवा कुठल्याही गोष्टी पाहण्याची अलीकडे गरज नसते खरं पाहिलं तर. कारण राजकारण इतकं मजेदार आणि इतकं काय म्हणू आपण त्याला, त्याच्यामध्ये ट्विस्ट असतं, त्याच्यामध्ये सस्पेन्स असतो, त्याच्यामध्ये कॉमेडी असते, सगळं काय असतं. पण असं असतानासुद्धा सहज मी वरती वेब सिरीज शोधत होतो की एखादी चांगली बघावी. आणि हो, मला थोडा वेळ मिळतो ही वेब सिरीज बघू शकेल इतका वेळ तर निश्चित मला मिळतो. आणि मी नेटफ्लिक्सवरती वेब सिरीज शोधत असताना माझी नजर गेली इमली इन पॅरिस. आता खरं पाहिलं तर मला रहस्यमय, सस्पेन्स अशा पद्धतीच्या वेब सिरीज बघायला आवडतात. पण कधीकधी असं असतं ना की खूप जास्त गोड खाल्लं की मग असं वाटतं की तरी थोडंसं तिखटाची चव घेतली पाहिजे. तसंच खूप रहस्यमय किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आता ही इमली इन पॅरिस ही वेब सिरीज नेमकी काय आहे समजून घ्यावी. आणि मी ती पाहायला लागलो. आणि तुम्हाला खरं सांगतो की त्यामध्ये ना कुणाला धमकी, ना कुणाला मारझोड, ना रहस्य, असं काही नसताना देखील ही वेब सिरीज याचे 5 सीझन आलेले आहेत. आता ह्या 5 सीझनमध्ये वेगवेगळ्या थीम्स आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की मी 4 सीझनपर्यंत संपूर्ण वेब सिरीज पाहिल्या. आता एका वेब सिरीजमध्ये साधारणतः 10 भाग असतात आणि एक भाग 1 तासापर्यंत, म्हणजे 45 मिनिटं तर 1 तासापर्यंत चालतो. आणि मग आता ह्या 5 सीझनमध्ये नेमकं काय सांगितलं आहे किंवा काय दाखवलं आहे. आणि दुसरा सीझन माणूस तेव्हाच काढतो जेव्हा पहिला सीझन हा लोकप्रिय होतो. पण याचे 5 सीझन आले याचा अर्थ मला असं वाटलं की काहीतरी याच्यामध्ये असावं की लोकांना पाहावंसं वाटतं आहे. आणि म्हणून मी मग पाहायला लागलो आणि मला खरंच छान वाटलं, मजा वाटली. आणि त्या वेब सिरीजमध्ये कुठलंही असं रहस्य किंवा खूप काही नसतानासुद्धा ती वेब सिरीज मला का पाहावीशी वाटली याबद्दल मला आज तुमच्याशी बोलायचं आहे. तर पहिल्या सीझनमध्ये जाऊया. पहिल्या सीझनमध्ये आता या संपूर्ण वेब सिरीजचं जे थीम आहे हे अतिशय साधी आहे. ही एक इंग्रजी रोमॅन्टिक कॉमेडी वेब सिरीज आहे. ज्यामध्ये अमेरिकन मार्केटिंग एक्सपर्ट असते एक एमिली कूपर नावाची. आता कपूर हे आपलं हिंदी नाव झालं. ती कूपर असते आणि ती पॅरिसमध्ये नोकरीसाठी येते. आणि तिथली संस्कृती आणि तिथलं जे काय वातावरण असतं ते तिला काही गोष्टी आव्हानात्मक वाटतात. आता खरं पाहिलं तर हा अनुभव आपल्या सगळ्यांनाच असतो. एखादी कंपनी किंवा एखादी खास करून मी NGO सेक्टरमध्ये काम करायचो. एक NGO सोडून दुसऱ्या NGOमध्ये गेलं की काही आव्हानाला तोंड द्यावं लागायचं. तिथले जे स्टाफ आहेत, तिथले जे कर्मचारी आहेत, तिथले बॉस आहेत, ते सगळे वेगळ्या पद्धतीने बिहेव करणारे किंवा वर्तन करणारे असतात. आणि त्यांच्याबरोबर जुळून घेणं हे एक आव्हानात्मक असतं. पण त्यामध्ये मजा पण असते, गंमत पण असते. त्याच्यामध्ये कधीकधी त्याच्यामध्ये हेट असतं, त्याच्यामध्ये प्रेम असतं, त्याच्यामध्ये द्वेष असतो, राग असतो. सगळ्या भावना त्या एका कार्यालयामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि ते खरंच एक थोडंसं ते एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर ते सगळं खूप मजेदार आणि छान वाटतं. आणि हे असंच ही आहे एमिली आहे. ही एमिली कूपर ही पॅरिसमध्ये येते आणि ती तिथे काम करायला लागते. ती मार्केटिंग एक्सपर्ट असते. आणि हे इथंच नाही आहे, म्हणजे UPचा माणूस मुंबईमध्ये आला आणि तो नोकरी शोधायला लागला आणि त्याला नोकरी लागली. त्यानंतर मराठी आणि उत्तर प्रदेश हा वाद किंवा आणखी वेगळ्या प्रांताचा माणूस. ते इथंच नाही तर अगदी युरोपमध्ये सुद्धा. मला असं वाटायचं की जसं भारतीय लोकांना
भाषिक आणि प्रांतीय वादाला तोंड द्यावं लागतं, तसं तिथं काही नसावं. पण तिथे पण आहे. तिथे स्पॅनिश, फ्रेंच, इंग्लिश आणि खास करून हे मला लक्षात आलं की पॅरिसमध्ये त्यांची जी काही फ्रेंच भाषा आहे, ती फ्रेंच भाषा ते बोलतातच. जसं महाराष्ट्रामध्ये राहून आपण मराठी कधी कधी बोलण्याचं टाळतो, पण ते तिथे फ्रान्स भाषेला जास्त प्राधान्य देतात किंवा त्यांचं भाषेवर जास्त प्रेम आहे असंही म्हणू शकतो. पण तिथे एखादा राजकारणी किंवा क्रांतिकारक माणूस भाषेच्या विषयाला घेऊन आंदोलन करताना अजूनपर्यंत तरी दिसला नाही. पण मागे पुढे मला वाटतं की जे काय आता युरोपमध्ये वातावरण बदलतं आहे, त्यामुळे तशा प्रकारची परिस्थिती पण निर्माण होऊ शकते. आता याच्यामध्ये आपण विषय जो आहे हा पहिल्या भागामध्ये काय दाखवलं आहे की एमिली जी आहे ती काम करत असते, तिला त्या कार्यालयामध्ये त्याच्यामध्ये कॅरेक्टर तुम्ही लक्षात घ्या कोण कोण आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला एमिली कूपर ही जी अमेरिकेहून आलेली असते फ्रान्समध्ये कामासाठी मार्केटिंग एक्सपर्ट होऊन. त्यानंतर गॅब्रियल ती जिथे राहत असते त्याच्या खालच्या मजल्यावरती गॅब्रियल हा सेप असतो. तो असतो, दिसायला देखणा असतो. त्यामुळे साहजिकच एमिली आणि गॅब्रियल याच्यामध्ये प्रेम जर नसतं झालं तर मला आश्चर्य वाटलं असतं, पण ते प्रेम घडतं, म्हणजे मला आश्चर्य काही वाटत नाही. त्याच्यामध्ये जे कार्यालय असतं त्याच्यामध्ये जी सिल्वी नावाची जी एक वयस्कर महिला असते, पण ती आता पॅरिसचं वातावरण आहे. पॅरिसच्या महिला 70पर्यंत तरी खूप फॅशनेबल राहतात आणि भारताशी तुलना केली तर त्या तिकडच्या महिला जास्त तरुण दिसतात, कारण त्यांना वाटत नाही आपलं वय वाढलं आहे. आणि तसंही तिथे वयाचा मुद्दा नसतो. तर अशी सेल्वी जी आहे हिचे अनेक प्रेम प्रकरणं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तिचा नवरा असतानासुद्धा ती एका तरुण मुलांच्या प्रेमामध्ये पडलेली असते, हे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि तिच्या नवऱ्यालाही त्याच्यामध्ये काही एवढं वावगं वाटत नसतं. तर हे तिथला एक संस्कृतीचा भाग आहे, तो याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि मिंडी नावाची एक मुलगी असते जी की चायनामध्ये चायनीज असते, चीनची असते. आणि तिचे वडील खूप प्रचंड मोठे व्यावसायिक असतात, उद्योगपती असतात, ती श्रीमंत असते. पण तरीही तिला फक्त गायनाची आवड असते, तिला स्वतंत्रपणे जगण्याची आवड असते आणि म्हणून ती पॅरिसमध्ये राहणं पसंत करते. आणि पॅरिसमध्ये ती काय करते तर पॅरिसमध्ये ती क्लबमध्ये छोट्या मोठ्या स्ट्रीट रस्त्यावरती गाणे म्हणून, जिथं आपल्या इकडे त्याला कदाचित लोक भिकारी म्हणतील, पण तिकडे तसं काय त्यांना म्हणून संबोधलं जात नाही असं दिसतं आहे. आणि ती गाणे गात असते, त्यातून पैसे मिळत असते. तर अशा प्रकारची ही मिंडी जी आहे ही मनमोकळी ही एमिलीला भेटते आणि त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होते. कारण तशा दोघी पॅरिसमध्ये नवीन असतात म्हणण्यापेक्षा त्या वेगळ्या देशाच्या असल्यामुळे त्यांना दोघींनाही काही समान गोष्टींना सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांची चांगली मैत्री होते आणि मिंडी आणि एमिली ह्या दोघीजणी एकत्र राहतात. आणि त्यांच्या खालच्या मजल्यावर गॅब्रियल असतो. आता गॅब्रियलचं कसं असतं की एक दिवस अपघाताने एमिली आणि गॅब्रियल हे एकत्र येतात. म्हणजे त्यांच्यामध्ये हे एकत्र येणं, शारीरिक संबंध हे असं खूप बाऊ करण्यासारखं असल्यामुळे ते त्यांच्यामध्ये घडून जातं. पण नंतर एमिलीला कळतं की गॅब्रियल जे आहे, गॅब्रियलचं एक प्रेम आहे, तो रिलेशनशिपमध्ये आहे. ती कॅमेली नावाची एक मुलगी आहे, तिच्याबरोबर त्याचं प्रेम आहे आणि कॅमेली पण एमिलीचीच मैत्रीण असते. तर म्हणजे अशा पद्धतीने हा सगळा प्रेमाचा त्रिकोण जो आहे हा पहिल्या भागामध्ये खूप सुंदरतेने दाखवलेला आहे. आणि मग आपण आपल्या मैत्रिणीचं आपल्या भाषेमध्ये संसार मोडतो की काय असं ज्यावेळेस एमिलीला वाटायला लागतं, त्यावेळेस एमिली काय करते, एमिली कुठला तरी नवीन तरुण आपल्याला भेटला पाहिजे किंवा आपण त्याच्या प्रेमात पडलं पाहिजे या अपेक्षेमध्ये असते. आणि तिला ॲल्फी नावाचा एक ब्रिटिश तरुण भेटतो. तो ब्रिटिश तरुण तिथे फ्रेंच शिकण्यासाठी पॅरिसमध्ये क्लासमध्ये येत असतो आणि तिथेच एमिलीसुद्धा जात असते, कारण तिला कार्यालयामध्ये तिच्या ऑफिसमध्ये
सतत लोक भाषेवरून नावं ठेवत असतात. त्यामुळे ती असं ठरवते की आपणही फ्रेंच भाषा शिकायची आणि त्यांच्याप्रमाणेच बोलायचं. तशी ती खूप वाईट बोलत असते फ्रेंच, पण तिची इच्छा असते, महत्त्वाकांक्षा असते आणि ती एकदम काहीतरी नवीन निर्मिती करीत असते. म्हणजे तिच्या जाहिरातीमध्ये तिला नेहमी सातत्याने काहीतरी नवीन नवीन गोष्टी दिसत असतात आणि त्यामुळे ते कार्यालयामध्ये कुणाची इच्छा असो नसो पण तिचं एक महत्त्वाचं स्थान तयार झालेलं असतं. तर अशी एमिली हिला भेटतो ॲल्फी जो ब्रिटिश असतो आणि त्यांच्यामध्ये प्रेम होतं आणि ते दोघं रिलेशनशिपमध्ये येतात. आता अडचण इथे होते, आता आपल्याला असं वाटतं की सगळं काही चांगलं चाललं आहे, पण त्याच्यामध्ये एमिलीला जाणवतं की आपण ॲल्फीसोबत आपले सगळे शारीरिक संबंध घडत आहेत, आपण त्याच्या प्रेमात आहोत, सगळं काय, पण तरी पण आपलं जे मन आहे ते गुंतलेलं आहे ते गॅब्रिएलमध्ये. आणि गॅब्रिएलला पण असा एक काय म्हणू साक्षात्कार होतो की आपण जर हिच्यासोबत असलो कॅमलिनसोबत असलो तरी आपलं खरं प्रेम जे आहे ती एमिली आहे. आणि अशा पद्धतीने मग ते प्रेमाचा त्रिकोण आणि त्यात दोघांची थोडीशी घुसमट जी होते. आता त्याला भारतीय बॉलिवूडमध्ये काहीतरी 2-4 गाणे वगैरे आले असते त्याच्यामध्ये, पण तिथे काही तसं होत नाही. पण ज्यावेळेस एमिली ॲल्फीबरोबर येते किंवा गॅब्रियल कॅमलिनसोबत असतो त्यावेळेस दोघांनाही एकमेकांबद्दल थोडी असूया वाटते आणि ते त्यांच्या चेहऱ्याच्या हावभाव किंवा बोलण्याहून हे लक्षात येतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी काही लपण्यासारख्या गोष्टी नसतात. खास करून तिची मैत्रीण मिंडीला हे कळलेलं असतं की असं असं ते म्हणजे अरे तू मनाचं ऐक तुझ्या, दुसऱ्यासाठी तू त्याग करू नको. म्हणजे तुला असं वाटतं की कॅमलिन तुझी मैत्रीण आहे आणि कॅमलिनच्या संसारात अडथळा नको म्हणून तू गॅब्रिएलशी तुझे असलेले प्रेमसंबंध तू तोडू नको किंवा तू त्याच्याबरोबर आनंदाने राहा. अशा पद्धतीचं एक भाव जे आहे किंवा एक काय म्हणू इच्छा जी आहे ती तिची जवळची मैत्रीण बिंडी व्यक्त करते, तिला सांगते. पण तरीही इमिलीला ते पटत नाही. तिला वाटतं की नाही, ज्याला त्याला आपल्या जगामध्ये सुखाने राहण्याचा अधिकार आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं घडत असतं. त्यात वेगवेगळे प्रसंग आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की पॅरिस किती सुंदर आहे हे या सगळ्या चित्रपटामध्ये चित्रपट म्हणतो आहे वेब सिरीजमध्ये दाखवण्याचा छान प्रयत्न केलेला आहे. कुठे उंच इमारती नाही आहेत, आत सुंदर नक्षीकाम केलेलं आणि एकदम ऐतिहासिक संदर्भ असलेलं असं ते सगळं पॅरिस शहर जे आहे. तिथले जे कालवे आहेत, सुंदर कालवे, त्या बोटीमधून ते प्रवास करतात. कुठेतरी सायंकाळी थंडी पडलेली असते आणि अशा पडलेल्या थंडीमध्ये जे काय त्यांचा जो एक रोमांस आहे, एक जो प्रेम आहे व्यक्त करतात ते. तर हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे खास करून तरुण माणसांनी आणि ज्यांचं मन तरुण आहे त्यांना हे निश्चितच पाहायला आवडेल. तर अशा पद्धतीने मला वाटतं की हे सगळे जे सीझन आहेत, म्हणजे एक पहिला सीझन 2020मध्ये आला होता, दुसरा 2021मध्ये आला, तिसरा 22मध्ये आला, चौथा 24मध्ये आला आणि पाचवा जो आहे जो 2025मध्ये आला. तर हे असे 5 सीझन आलेले आहेत. आणि याच्यामध्ये मिंडीचा जो प्रियकर आहे तो निकोलस, तर तो पण बिझनेसमॅन असतो. म्हणजे मिंडीचा वेगळा प्रियकर असतो, पण ती निकोलसला भेटल्यानंतर तो तिचा जो जुना प्रियकर असतो की जो तिच्याबरोबर गाणी म्हणत असतो ती त्याला विसरून जाते तात्पुरतं. आता इथे गरीब श्रीमंत असा काही भेद नाही, पण तिला वाटतं की आपला निकोलस चांगला आहे कारण तो श्रीमंत आहे आणि तो आपली काळजी जास्त घेतो. तर अशा या छोट्या मोठ्या गोष्टी त्यामध्ये दाखवल्यात. याच्यामध्ये मला आणखी एक विशेष वाटलं की कुठेही असा बाऊ केला जात नाही किंवा कुठेही माणूस खुनसी बनत नाही आहे की याची प्रेयसी होती, तिने त्याला सोडलं, दुसऱ्याबरोबर ती प्रेम करते किंवा तो प्रेम करतो आहे म्हणून कोणतरी अगदी त्याला मेरी नाही तू किसी करे अशी जी हिंदी चित्रपटामध्ये एक मानसिकता कधी कधी दिसते आपल्याला, ती इथे आपल्याला दिसत नाही आहे. तर मला वाटतं की कदाचित ते आपल्या दृष्टीने ते सुसंस्कृत नसतील, पण
मला असं वाटतं की संस्कृती त्यांची खूप उदार आहे, चांगली आहे. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न ते करतात आणि मुख्य म्हणजे ते खूप ओपन असतात. म्हणजे दांभिकता जी आहे, ती दांभिकता मला वाटतं की जी आपल्या भारतीयांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपले लोकं नीट म्हणजे दिवसभर देवीची पूजा करतील आणि संध्याकाळी बायकोला मारहाण करतील. अशा अशा पद्धतीचे लोकं आपल्या भारतामध्ये आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर अशा प्रकारची तिथे मानसिकता दिसत नाही एकूणच असं मला वाटतं. आणि हे आता वेब सिरीजच्या निमित्ताने आपण सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा किंवा बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. तर एकूणच ही जी वेब सिरीज आहे, ही 5व्या भागामध्ये मात्र एमिली इन रोम, तर म्हणजे आपल्याला 5व्या भागामध्ये पॅरिस नाही तर रोम बघायला मिळतं. आणि तुम्हाला खरं सांगतो की मला ते एकूणच रोममधलं वातावरण असू द्या, पॅरिसमधलं वातावरण खूप सुंदर वाटतं. म्हणजे कुठेही असं थ्रेट वाटत नाही की तर एकूणच आता आता परिस्थिती युरोपमध्ये बदललेली आहे. म्हणजे आता अलीकडे ज्या पद्धतीने भारतामध्ये वातावरण आहे, उजव्या विचाराची लोकं आलेली आहेत आणि इथेही चर्चच्या संदर्भात काही अप्रिय घटना घडतात, मुस्लिमांबद्दल काही अप्रिय घटना घडतात. आता तिकडेही थोडंसं लोकं बदलायला लागलीत. तिकडेही लोकं हा भारतीय, हा बांगलादेशचा, हा एशियन अशा पद्धतीची एक भूमिका घेऊन ते एक त्याला भेद म्हणू आपण. तर हे जे काय अमानवी म्हणतो मी तर याला खरं पाहिलं तर. तर अशा पद्धतीचं वातावरण तिकडेही निर्माण होते की काय असं एक दिसतं आहे. मला असं वाटतं की यातून एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे की कुठेही आपण राहिलो तरी आपल्यामध्ये असलेलं प्रेम आणि करुणेचा भाव जो आहे तो आपला सतत लोकांच्या प्रती राहिला पाहिजे. किंवा आपल्या देशामध्ये जे काही परप्रांतीय किंवा फॉरेनर्स कुणी असू द्या, जे येतात त्यांना आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, त्यांच्याशी चांगलं वागलं पाहिजे. आणि हे अशा पद्धतीने जर आपण वागलो तर निश्चितपणे आपल्यालाही दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळू शकते. आणि याच्यामध्ये हा मुद्दा जो आहे, याला खरं पाहिलं तर हा राजकीय नाही आहे. म्हणजे त्या एकूण नाट्य जे आहे ते राजकीय नाही आहे खरं पाहिलं तर. पण ज्यावेळेस आपण भारतामधली माणसं आहोत, भारतामधली माणसं ज्यावेळेस वेगवेगळे सिरियल बघतो किंवा वेगवेगळ्या गोष्टी बघतो, त्यावेळेस त्याला आपण या सगळ्या गोष्टीशी रिलेट करायला लागतो. भारतातलं वातावरण, बाहेरचं वातावरण. तर निश्चित मला वाटतं की मला काही गोष्टी जाणवल्या त्या मी आपल्यासमोर मांडल्या किंवा आपल्याशी शेअर केल्या. मला वाटतं की तुम्ही जर हे वेब सिरीज बघितलं तर तुम्हाला आणखी काही गोष्टी जाणू शकतात. आणि मुख्य म्हणजे ही जी वेब सिरीज आहे ही संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येण्यासारखी आहे. त्याच्यामध्ये काही खूप जास्त वेगळे असे सीन नाही किंवा अशी वेगळी भाषा नाही की ज्यामुळे आपल्याला पाहताना थोडासा कौटुंबिक त्रास पडेल, अशा पद्धतीचं काही दिसत नाही याच्यामध्ये. तर निश्चितपणे मित्रांनो, तुम्ही ही वेब सिरीज बघा, तुम्हाला आवडेल. आणि मी तर मला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. पण तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही यावरती प्रतिक्रिया द्या आणि तुम्ही जर बघितली असेल किंवा बघायची असेल तर त्याबद्दलही बोला. आपण निश्चितपणे वेगवेगळ्या विषयावरती बोलत राहू, संवाद साधत राहू. आज मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूया. नवीन काहीतरी वेब सिरीज, राजकारण, गाणे काहीतरी घेऊन आपण पुन्हा भेटत राहूया. धन्यवाद. भेटूया. थँक्यू.